नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा सरोवर अँड फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहणार आहोत खमंग ढोकळा. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर येथे मी 1.25 कप बेसन पीठ घेतलेले आहे, म्हणजे 1 कप, आणि हे 1/4 कप आहे. 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड, 1 टीस्पून मीठ, 1 इनो पॅकेट, थोडीशी चिमूटभर हळद, 3 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून ऑइल. चला तर कृती करूया. तर सर्वप्रथम आता बाउलमध्ये आपण बेसन पीठ काढून घेऊया. त्यानंतर साखर, मीठ, सायट्रिक ॲसिड, हळद, तेल. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर येथे मी 1.25 कप बेसन पीठसाठी 1 कप पाणी घेतलेले आहे. आता आपण ते थोडे थोडे करून यूज करणार आहोत. एकदम मिक्स करायचे नाही, नाहीतर बॅटर आपले पातळ होऊ शकते आणि गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जाणार नाही. तर येथे मला 1.25 कप बेसन पिठासाठी 1/2 कप पाणी लागलेले आहे. तर आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचे. आणि आपण जेव्हा बेसन पीठ अगोदर घेतो तेव्हा ते चाळून घ्यायचे, नाहीतर गुठळ्या होतात. आणि सायट्रिक ॲसिड बाहेर मार्केटमध्ये सुट्टे भेटते, ते थोडे आंबट कमी असते, आणि पॅकेटमध्ये जे भेटतं ते आंबट जास्त असतं. तर तुमच्या प्रमाणानुसार यूज करा. तर आता आपले बॅटर अशा प्रकारे तयार झालेले आहे. तर आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊया. तोपर्यंत मोल्डला ऑइल लावून आपण ग्रीस करून घेऊया. त्याचबरोबर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि एक स्टँड ठेवलेले आहे. गॅस लो टू मिडियम केलेला आहे. आता आपण त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट प्रीहीट करून घेऊया. तर इथे आपल्या मिश्रणाला 10 मिनिट झालेले आहे आणि आता ते थोडेसे घट्टसर झालेले आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. यामध्ये 1 टीस्पून इनो पावडर घालून घेऊया. आता ह्यावर 1 टेबलस्पून पाणी घालून घेऊया, त्यामुळे इनो ॲक्टिवेट होईल. आणि आता फटाफट मिक्स करून घ्यायचे. तर ते आता आपले मिक्स करून झालेले आहेत. ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपण ओतून घेऊया. तो टीन व्यवस्थित टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यातील एअर बबल्स निघून जातील. आता आपण येथे कढईमध्ये पाणी उकळले आहे, त्यामध्ये टीन ठेवून घेऊया आणि गॅस फुल करूया. त्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट त्याला शिजवून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिट आपण हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत फुल गॅसवर. फोडणीसाठी आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल, 1 टेबलस्पून मोहरी, काही कढीपत्ता, तिखटप्रमाणे हिरवी मिरची, 2 टेबलस्पून साखर, किसलेले खोबरे आणि थोडेसे मीठ लागणार आहे. तर येथे 20 मिनिट झालेले आहे आणि आपला चाकू दोन्ही बाजूनी क्लीन आलेला आहे. याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता येथे मी गॅस बंद करते आणि त्याला आपण खाली साईडला काढून थोडा वेळ थंड करून घेऊया. तर येथे तुम्हाला दिसतच असेल आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे. तर आता आपण फोडणी करून घेऊया. तर येथे मी तडका पॅनमध्ये आता तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित तापले की आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. तर येथे तेल तापलेले आहे, तर आता मी सर्व मोहरी टाकून घेते. तर आता येथे मोहरी व्यवस्थित तडतडली, त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. ते व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया. तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली फोडणी तयार आहे. आता गॅस बंद करते आणि ही फोडणी गरम गरम ढोकळ्यावर नाही टाकायची, थोडी थंड झाली की मग टाकायची. तर आता येथे मी फोडणी थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. तर येथे आपला ढोकळा आता थंड झालेला आहे. तर आता त्याचा आपण कडा लूज करून घेऊया.
आता त्यावर एक प्लेट ठेवून तो डीमोल्ड करून घेऊया. तर इथे आता व्यवस्थित टॅप करायचे जेणेकरून ढोकळा निघेल. तर हे पहा किती स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा. तर इथे आता मी त्याला कट करून घेते. तर हे पहा जेवढे आपण त्याला प्रेस करू तेवढेच तो परत वर येत आहे. तर याचा आता आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे. तर आता यावर आपण जी फोडणी केली ती टाकून घेऊया. त्याचबरोबर त्यावर किसलेले खोबरे टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.